भंडारा विधानसभा क्षेत्रात सलग दुसऱ्यांदा आमदार होण्याचा मान नरेंद्र भोंडेकर यांना मिळाला असून त्यांनी या निवडणुकीत 1,27,884 मतं मिळवत 38,367 मतांची लीड घेतली आहे, तर काँग्रेस पक्षाच्या पूजा ठावकर यांनी 79,517 मतं घेतली असून आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आपल्या विजयाचे श्रेय लाडक्या बहिणींना आणि मतदारांना दिला आहे। नक्कीच भंडारा आणि पवनीचे जे काही जनतेने मला निवड संधी दिलेली आहे, मी त्याचे ऋणी आहे आणि नक्कीच त्यांनी ह्यावेळेस सगळे समीकरण जातीपातीच्या पक्षपातच्या पलीकडे जाऊन त्यांनी विकासाला प्राधान्य दिलेलं आहे आणि विकासाचा जे काही रथ होता हा अविरत चालायला पाहिजे। बरेचसे प्रकल्प जे मंजूर झालेले ते पूर्ण व्हायला पाहिजे आणि नक्कीच मी त्यांनी मला जे संधी दिलेली आहे, त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे, मी हे सगळे प्रकल्प पूर्ण करीन। अजून नवीन काय प्रकल्प आणता येईल आणि भंडारा जिल्ह्याचा प्रथम नंबरवरती कसं नाव नेता येईल, समोर कसं नेता येईल त्याचा प्रयत्न करेन। मी पुन्हा सांगतो की ही जी महायुती आहे विकासावरती आहे, महिलाच्या संरक्षणासाठी, रक्षणासाठी, विकासासाठी, हे सगळ्या विषयावरती, मग मुलांच्या तरुणांच्या असतील, शेतकऱ्यांसाठी असेल, हे सगळ्यांच्यासाठी महायुती काम करतात आणि काँग्रेस आणि नानाभाऊ हे नुसते थापा मारत होते, ही आता थापा मारणारे काँग्रेसचे दिवस गेले। आता विकासावर जर बोललं तरच लोक ऐकतात आणि त्यांनी विकास नाही केलं म्हणून त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये नाकारलं, हे आपल्याला स्पष्ट होतं। कारण दोन्ही जिल्ह्यामध्ये आता आम्ही विकासाचा आमच्याकडे आराखडा तयार आहे आणि आम्ही म्हणूनच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्या माध्यमाने जे महाराष्ट्र घडतोय, जो डेव्हलप होत आहे, आदरणीय आपले नरेंद्र मोदी साहेब, अमित भाई शाह यांच्या मार्गदर्शनात, तर नक्कीच लोकांना आता आवडलं आहे की ही केंद्रात जी सरकार आहे ते राज्यात सरकार असायला पाहिजे आणि राज्याच्या माध्यमानं मग महिला असतील, शेतकऱ्यांना असतील, तरुण असतील, या सगळ्यांच्या माध्यमानं विकासाचा रथ पोहोचल्या पाहिजे, याच्यासाठी हे जो माइंडेड आहे हा मोठ्या संख्येत महाराष्ट्र जनतेने दिला आहे। कीच लाडकी बहीण ही योजना मी तर म्हणतो श्रीमंतासाठी महत्त्वाची नसेल पण गरिबांसाठी खूपच महत्त्वाची योजना आहे आणि ज्या लोकांनी ह्या योजनेचा हासा उडवलं, ज्या लोकांनी, काँग्रेसच्या लोकांनी याचा विरोध केला, त्याचा आता तो निर्णय त्यांचा आहे, त्यांनी बोललेत आणि आता काय होते तर आपलं मी एक कार्यकर्ता म्हणून काम करायला तयार आहे। पहिले तुम्हाला जनतेने जे कौल देत आहेत याच्यावरतीच मला समाधान आहे, पुढच्या स्टेप बघू आता काय होतं। भंडारा विधानसभा क्षेत्रात नरेंद्र भोंडेकर हे तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत। 2009 मध्ये पहिल्यांदा नरेंद्र भोंडेकर हे शिवसेनेच्या तीर कमान चिन्हावर निवडून आले होते, तर 2014च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। मात्र 2019च्या निवडणुकीत पहिल्यांदाच भंडारा विधानसभेत अपक्ष आमदार म्हणून भोंडेकर निवडून आले, तर 2024च्या निवडणुकीत नरेंद्र भोंडेकर यांना शिवसेना एकनाथ शिंदे गटाने उमेदवारी दिली असता नरेंद्र भोंडेकर यांनी काँग्रेस पक्षाच्या महिला उमेदवार पूजा ठावकर यांचा पराभव करत 38,367 मतांची लीड घेत जल्लोष रॅली काढत मतदारांचे धन्यवाद व्यक्त केले आहेत। तर दुसरीकडे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना स्वतःचा गृह जिल्हा देखील निवडून आणता आले नसल्यामुळे भंडारा जिल्ह्यात महायुतीत सर्वात मोठा राजकीय पक्ष बनला आहे। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज भंडारा।